भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, जिथं गोदावरी स्वयं ब्रह्मगिरीवरून अवतरते, जिथं शिवाचे त्रिनेत्र त्रिमूर्तीच्या रूपात वास करतात आणि जिथं काळाचं चक्र थांबल्यासारखं वाटतं, इथे आहे एकमेव ज्योतिर्लिंग ज्याचं रूप फक्त शिवच नव्हे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं त्रिकाळदर्शी दर्शन घडवतं। नाशिकच्या पवित्र भूमीत गोदावरी नदीच्या उगमाजवळ वसलेलं हे मंदिर इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाच्या अद्भुत संगमाचं प्रतीक आहे। तर चला या पावन भक्तिभावानं भरलेल्या त्र्यंबकेश्वरच्या प्रवासाला सुरुवात करूयात। सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा। मी क्षितिज कोल्हापूर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन व्लॉगमध्ये। मित्रांनो, हा नाशिकमधला माझा दुसरा दिवस आहे। काल आपण फिरलो पंचवटी, तपोवन आणि मुक्तिधाम, त्यानंतर सप्तशृंगी सुद्धा केलं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वर पाहणार आहोत आणि त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत जिथे शंकराने जटा आपडलेले, त्यानंतर मग गोदावरी नदीचा उगम झाला आणि काल आपण जिथे स्टेला होतो ते म्हणजे नाभंगन हॉलचे जे रूम्स आहेत तिथे आपण स्टेसाठी होतो। त्यानंतर आता झालं सर्व, जेवण वगैरे झालं, म्हणजे सकाळीच आम्ही नाश्ता करून घेतला आहे, कारण पुढे काय मिळेल अशी आशा नाही, कारण काल आम्ही नाश्ता केला जे जवळजवळ आमचे 6,000 रुपये जेवायला गेले 20 माणसांचे, त्यामुळे एवढा खर्च करणं थोडं टाळायचं म्हणून आम्ही सकाळीच नाश्ता केला आता। आणि यानंतर आपण आता जाणार आहोत डायरेक्टली त्र्यंबकेश्वरला। त्र्यंबकेश्वर नंतर ब्रह्मगिरी पर्वत, ते झाल्यानंतर आजचे जेवढे लोकेशन कव्हर करता येतील तेवढे आपण कव्हर करायचे आहेत। आणि आता हे बघा आपली पॅकिंग वगैरे चालू आहे, शेगडी वगैरे आतमध्ये टाकलेले, सिलेंडर वगैरे, जेवण वगैरे पण बनवून घेतलेलं आहे। हे सिलेंडर आहे आणि आतमध्ये शेगडी टाकलेलं आहे, बाकी हे सगळे तयार आहेत। वरतीच चाललंय देवा, टोपा टाकलेलं तर वरती टोपा टाकलेले। देवा बाय, हे देवा से हाय। हे देखा आपली बस आणि आपले दोन दादा, ड्रायव्हर दादा। आजचं लोकेशन काय काय आहेत? आणि त्यानंतर काय करायचं? एकविरा, लोणावळ्याला। पण ही आपली बस आहे, तर 4 दिवसांसाठी आपण या बसमधून फिरणार आहोत। आणि एकदा लोणावळ्याला गेलो की तिथे विलामध्ये राहणार, 2 दिवस स्टे आहे। त्यानंतर मग एकविराचे दर्शन वगैरे घेणार, त्यानंतर लोणावळ्यामध्ये मजा करणार आणि आज जेवढे मंदिर वगैरे करता येतील तेवढे आपण करायचे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। तर मित्रांनो, फायनली आपली बस सुटली आणि आपण निघालो आता त्र्यंबकेश्वरसाठी। सो चलो, हे बघा आपला छोटा मामा, आपला सीट पार्टनर, बस पार्टनर, हॅशटॅग छोटा मामा, हॅशटॅग बडा मामा, छोटा मामा बडा। हॅलो। तर मित्रांनो, आम्ही आता त्र्यंबकेश्वरला जात होतो आणि जाता जाता मध्ये रस्त्यामध्ये गाव लागलंय अंजनेरी म्हणून। या गावामध्ये आल्यावर आम्हाला समजलं की आपल्या मारुतीरायाचा या गावामध्ये जन्म झालाय। सो आता आपण ते जागा बघण्यासाठी जातो की मारुतीरायाचा एक्झॅक्टली जन्म कुठे झालेला, यांचं मंदिर सुद्धा। आधी मंदिरामध्ये जाऊ। जय श्रीराम काका, त्या मारुतीरायाचा इथे जन्म झालेला का? हनुमानचा जन्म 7.5 किलोमीटर वरती झाला, पाडा। अच्छा, वरती तिथे जवळ आहे का? 2-2.5 किलोमीटर गाडी। अच्छा, आणि या मंदिराचं काय इतिहास सांगू? मंदिर नाशिकच्या लोकांनी बनवलेलं आहे। अच्छा, जे मेन मंदिरवरती जन्म। अच्छा, इथून किती तास जातं तरी पण? 7 किलोमीटर आहे इथून। 7 किलोमीटर, 2-2.5 किलोमीटर गाडी घालते, तिथून 3 किलोमीटर पाय जावं। अच्छा, धन्यवाद। तर मित्रांनो, इथे आल्यावर एवढं प्रसन्न वाटतं ना, कारण मारुतीरायाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे, भव्य मूर्ती आहे। आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे 7 किलोमीटर वर जर चालत गेलो ना आपण, तर तिथे मारुतीरायाचा जन्म झाला आणि इथे मारुतीरायाचं मंदिर उभारलं। रस्त्याच्या अगदी कडेला आलात तर नक्कीच दर्शन करून जा, जर शक्य झालं तर मग 7 किलोमीटर चालून गाडी पण जाते तिथे बोलले, तर तिथे जाऊन तुम्ही मारुतीरायाचं दर्शन घेऊ शकता, जिथे मारुतीरायाचा जन्म झाला। तुम्हाला या मंदिराची भव्यता दाखवतो मी, किती सुंदर आहे।
राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम। मित्रांनो, या चित्रांमधून आपल्याला रामकथा रामायण दाखवलेलं आहे, खूप सुंदर असं दाखवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, लंकेतून श्रीराम लक्ष्मणजी ते आपल्या अयोध्येला परत येतात तेव्हाच आहे ते. आणि हे सुद्धा हे लवकुश आहेत आणि लवकुशने हनुमंतरायाला मारुतीरायाला बंदी बनवलेला. तेव्हा त्यांना दर्शन झालेलं की श्रीरामांची मुलं आहेत. त्यांनाच पहिल्यांदा समजलं की श्रीरामांची मुलं आहेत, बाकी कोणालाच आधी माहीत नव्हतं. आणि खूप सुंदर असं भव्य अशी मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर, प्रसन्न वाटतंय. कसं वाटतंय? एक नंबर, म्हणजे पूर्ण डायमंड वाटते. हां, म्हणजे या मंदिराची भव्यता आणि सुंदरता एवढी आहे ना, इथे आल्यावर मन नक्कीच प्रसन्न होतं. अंजनेरी या गावामधील मारुतीरायाच्या भव्य मूर्तीचं दर्शन घेऊन विराट रूप पाहून आपण निघालो आता त्र्यंबकेश्वरला. तर खूप सुंदर वाटलं, मन शांत झालं, प्रसन्न वाटलं. सियावर रामचंद्र की जय, बजरंग बली की जय. चलो चलो. सो मित्रांनो, आपली आता बसमध्ये बसतोय आपण आणि पुढच्या प्रवासाला निघतोय त्र्यंबकेश्वर. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि माझ्या समोरच आहे ब्रह्मगिरी पर्वत. तब्येत थोडीशी खराब आहे म्हणून थोडा आवाजामध्ये बदल झाला आहे, पण ठीक आहे. हा समोर माझा आहे ब्रह्मगिरी पर्वत. हा मेन गेट आहे, त्याच्यामध्ये काय त्र्यंबकेश्वर मंदिर, त्यानंतर आपण कुर्शावत कुंड पाहणार आहोत, त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत याच्या मागेच आहेत. तिथे शंकराने जटा पडलेली, तिथून मग गोदावरी नदीचा गोदावरी नदी उगम पावलेली तिथून. आणि ते काय आपल्याला मंडळी आलेत बघून. कसं वाटलं? वरती पण गेले ना? काल गेलो आम्ही. अच्छा, किती तास जातात वरती जायला तरी? पण तरी 2-3 तास. 2-3 तास जातात. आणि उतरताना लवकर लवकर. रिस्की आहे की जाता येईल? इथला रिस्क देऊन थोडं पाणी वगैरे चालू असतो. अच्छा, आत्ता पण चालू आहे. हां, बाकी व्यवस्थित होतं? माकडे इकडे माकडं पण आहे. चालेल, चला. तर आपल्याला काहीशी मंडळी मिळाली, त्यांच्याकडून आपण विचारलं की एक्झॅक्टली काय वरती. तसं आपल्याला पुढचं प्लॅन करायला, कारण आपल्याला अजून पॉईंट कवर करायचे आहेत नाशिकमधले. सो बघूया आता काय मंडळी काय बोलते आपली, पण त्यानंतर मग पुढचं डिसाईड होईल की कुठे जायचं आहे. सो चला, थँक्यू. त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावात वसलेलं एक पवित्र मंदिर आहे. हे भगवान शिवाच्या 12ही ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं आणि अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचं धार्मिक स्थान आहे. त्र्यंबकेश्वरचं महत्त्व स्कंद पुराण, शिवपुराण आणि रामायण, महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. असं मानलं जातं की इथेच गौतम ऋषींनी तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं. गंगा नदीची एक उपनदी असलेली गोदावरी नदी ती इथेच कुर्शावत कुंडातून उगम पावते, म्हणून त्र्यंबकेश्वरला दक्षिण गंगेचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. सध्याचे भव्य मंदिर पेशवा बाजीराव नानासाहेब यांच्या काळात 1755 मध्ये बांधण्यात आलं आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलेलं असून त्याची शिल्पकला अत्यंत भव्य आहे. इथे असलेले ज्योतिर्लिंग हे त्र्यंबक स्वरूपात आहे, त्यामुळे येथे फक्त शिवलिंग नसून त्यावर ब्रह्म, विष्णू आणि शिव यांचे 3 चेहरे कोरलेले आहेत. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो, जो हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर येथेच होतो. त्र्यंबकेश्वर हे फक्त एक ज्योतिर्लिंगच नाही तर मोक्षप्राप्तीचं स्थान मानलं जातं.
इथं दर्शन केल्याने जन्मामरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असं श्रद्धाळू मानतात. तर मित्रांनो, आता मी दर्शन घेऊन आलो आहे, पण जाताना सीन असं झाला, आतमध्ये कॅमेरा ड्रोन्स काहीच अलाउड नाहीत. त्यामुळे जेवढं मला मोबाईलवर शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आणि मी छोटीशी सुंदर अशी मूर्ती घेतली, पिंड, गणपती बाप्पा आणि नंदी महाराज. या ज्योतिर्लिंगाची एक खास बाब म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या तिघांचं दर्शन एकाच ठिकाणी होतं आणि ते एका शिवलिंगावर ते स्थित आहेत. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहोत लोणावळ्याला जातोय आपण इथून, आणि तिकडे मग संध्याकाळी स्टे करू. इथून जाताना रस्ते वगैरे थोडे खराब आहेत, त्यामुळे आपल्याला लवकर निघावं लागतं. ज्या मागे तिकडे पाहताय तोच आहे, हा एवढा भाग आहे ना तो आहे ब्रह्मगिरी पर्वताचा. पण मी एक दिवशी नक्कीच तुम्हाला हा ब्रह्मगिरी पर्वत दाखवणार आहे, डिटेलमध्ये दाखवणार आहे, जिथे शंकराने, शिवशंकराने, महादेवाने जटा आपटलेल्या आणि त्यातूनच गोदावरी नदीचा उगम झालेला.